समोरून पहिला सोडायचं इथं आणि मग सीएनजी टाकायला जायचं. आम्ही चाललेलो आहे, आमची गावची देवी आहे तिथे चाललेलं आहे. इथं दोघंच आहेत ते वरती ना. हा मामा, हा मामा माझ्या मुलींचा मामा. ते मला थांबव इथं मी येतो लगेच. पेट्रोल टाकायला चाललाय मुलींचा मामा. काय करू आणि आम्ही चाललेली देवीची राखण आहे. वर्षाची राखण वर्षाची राखण असते हलकायची, ते आम्ही द्यायला चाललेलं आहे. आंबा पडलाय बघ. आजपासून पहिला पिल्लू भेटायचे, मी ते घ्यायची आणि मग त्यानं मारून टाकायची. म्हणून पार्लेवाडी, आमचं गाव पार्ले माहे, ही वाडी त्याची पार्लेवाडी, पार्ल्यांची वाडी. आता छान बांधले घर, छान बांधले प्रत्येकाने घर. आणि इथे आमचा राशन भेटतो. काल त्याने मला आईचा मित्र, आईचा मित्र काय कसा घर आहे दगडांचा. बस बस आता धस लागत आहे पोराला. चिमट्या असं रे. पहिला आपण इथे उतरायचो ना, जाताना उतरायचं तो उतरतो. पाऊस तसा काय बारीक आहे. घे तू घ्यायची चैन. रस्ता इकडे, इथून पुढून वरचा अर्धी तिथून लांबून मंदिर फोन. ए सुझुकी. बघा किती गर्दी आहे तिथे, गाड्या लागल्या. चालूच तो पार. हे घे. गुड बाय. हा मंदिर आहे. अगदी पूर्ण एरियातली आमच्या लोक राखण देतात आणि पूर्ण माहेरसनी सासरसनी सर्व नातेवाईक वगैरे सर्व येऊन नवस करतात आणि ते राखण देतात. अशी आमची काल काही नवसाला पावणारी आहे. कोणाची पाहुणी वगैरे असली तरी पण येऊन देतात राखण, कारण नवसाला पावते देवी आमची, सगळ्यांच्या हाकेला धावते. बघा एवढी गर्दी आहे. काय रमेश कोण कसं आहेस? तू कसं आहेस? कुठे असतो आता? वरलीला असतो. मी त्याला विचारलं मग अशी, बोलतो थांब रे येणार रे आपली गँग, थांब रे. नाही नाही तुझी बाकी मग लास्ट नंबर. हा ज्योतीला ओळखते ना, ही लास्ट नंबर काय एवढी संपर्कात नाही. चेहऱ्याने दिसली ती ही, आणि तो संदीपला ओळखत नसतो. काय याची पोरं, त्यांच्या पोराने काय घरी करायला आलं इकडे तर त्यांना पण घेऊन ये. किती गर्दी असते बघा इथे, खूप लोक येतात. बघा असे प्रत्येकाने चुले मांडलेले आहेत आणि भात बनवून असं ते बघा राईस आणि रस्सा बनवतात आणि देवीला नैवेद्य दाखवतात. प्रत्येकाने चुले मांडलेले आहेत. असं साहित्य आणणार आणि मग मसाला मीठ वगैरे फाटी असतातच इथे. प्रत्येक जण आपापले चुले मांडून
राखण करतात. ही आमची देवी बघा, अशी गबरीमध्येच आहे. तिला काही लागत नाही, मंदिर वगैरे काहीच नाही लागत. इथे वरती मंडप बांधला होता, तर ते मंडप पण तिने सांगितलं स्वप्नात येऊन की मला काही लाईट नको आहे, मंडप नको आहे, काहीच नको आहे. म्हणून अशी दगडाच्या गबरीमध्येच आहे, सिम्पलमध्ये. मग एक बाहेर शेड बांधलेला आहे. तिच्या आवारात बोलली माझ्या काहीच नको आहे. आणि लाईटचा बल्ब तर लागतच नाही. लाईट लावली की तो लाईट उडणारच. लाईट म्हणून लागली नाही. मी स्वप्नात येऊन सांगितलं की मला लाईट नको आहे, काही नको, जसं आहे तसं. म्हणून इथे शेड वगैरे बांधलेला नाही आहे. आणि वरती दगडाच्या गबरीमध्येच आहे. त्या तिकडे ते साड्यांचे गठ्ठे बांधलेले आहेत. आणि एवढा ढिगारा पडतो घंट्यांचा वगैरे, खूपच बांधून मग ठेवतात. गावकीमध्ये दाखवते. दहा पण ब्लॉक करायला लागला. हे बघा, हे चालतं ना जरा, चालतं फोटो. हे बघा, असे वाकूनच जायला लागतं. आणि बघा घंट्या वगैरे खूप अशा बांधून ठेवलेल्या इकडे. 90 नवसाच्या सर्व. ही बघा आमची कालकाई देवी. चेहरा दिसत नाही रे, थोडं खाली करायचं. वाकूनच जातात, एवढाच अंतर आहे दगडाचे. बघा काय ते काय, हा सुंदर. बघा दादाचं दाखव तिकडे. दादा असा कोंबडा गावी राखत देतात ना, तेव्हा कोंबडा असा अगदी वरती भाजायचं असतं जरा, निघतात. आणि इथे आता वैदिनी पाणी ठेवलेलं आहे. आणि फोडणी वगैरे काही नसतं. ह्याला पाणी ठेवलं आहे आणि पाण्यामध्ये मसाला टाकायचा. मसाला घरी करून आणायचा. आणि मसाल्यामध्ये काय असतं, खोबरा धने खोबरा धने आणि लाल मसाला एवढंच असतं. लसूण वगैरे नसतं. तिखट नाही ना मग टाक. हा थांब. असे सगळे कोंबडे, आमचे 3 कोंबडे आता ह्याच्यात शिजणार आहेत. रिपान पटकन हळू हळू. हा घे, हा मनी तुझ्याकडचा आहे. बोलून ना कुठे गेली तो घेऊन त्याला ते ये आओ ए हा पप्पू शेठ. पप्पू शेठ गावचा प्रफुल्ल शेठ. गावचा लीडर. दाखव जरा, तोंड दाखव ना. नको मी नाही बोलतो. प्रफुल्ल शेठ. दीपा जरा इकडे अजून लाव. पेटते तर अजून पेटत चांगली दिसतील ना पटकन. इथं मम्मी आणि गुड्डी. असा मारला लागतोय. 3 कोंबड्या लागतोय. 3 कोंबड्या आहेत. मम्मी इकडे लेग पीस घालीन. संदीप वाटे कशी घालते दाखव.
इकडे दे इकडे दे. माझा वरचा पण मार मार तू मार. नाही आला मामाला घे व्हिडिओ मध्ये. डोंबोलीवर आले बघा टाकण द्यायला. टिटवाळा लांबून येतात लोक. आम्ही कल्याणवरून नाही सांगितलं. अरे सांगितला त्याची नाईट करून आलेला तो थकलेला अख्खा रात्रभर जागा आहे तो. बोलले मामीला पण बोलले पण ते हे येतात ना बंटी वगैरे हाक मारायला. हा कुणाला मारायला बोल दादा तू बोल काय मी फोन कट केला. हा मग आता बोल पकड ना. ह्या लेडीज धनगर आहेत ते लोक. बारामती मावशी कुठून आलात तुम्ही? कुठून आलात? मुंगूस बघा बारामतीवरून आले. अरे हो चांगलं असतं. बारामतीवरून आले बघा. आमची देवी एवढी नवसाला पावते. जे काय बोलू ते आम्ही पूर्ण करते. आता त्या बारामतीवरून आलेले तेवढे लांबी बघा. एवढे कोंबड्या आणले त्यांनी. 6 आहेत ना? नाही जास्त आहेत. 4 5. किती वर्षांनी तुम्ही म्हणजे? 8 कोंबडे. किती वर्षांनी? 8 कोंबडे आहेत. किती वर्षांनी? किती वर्षांनी आलात तुम्ही? बऱ्याच वर्षांनी आले. त्या काय बोलले होते देवीला ते नवस पूर्ण झालं. आणि बघा त्यांचे 8 कोंबडे आहेत. पुढे जाऊन 8 कोंबडे. काय करायचं? थोडं भाजलं ना गवत. होते 2 आमचे तर राखण देऊन झालेले आहे. आम्ही आता चाललोय घरी. मामीला विचार. मामी पाणी ओतून टाकू. आता दुसरे लोक आलेले आणि आम्ही चाललोय. सारखं कंटिन्यू लोक चालू असतात. आता ही लोक आली. आमची राखण झाली. आम्ही चाललो. बाय बाय. आम्ही रिसॉर्टला चाललेलो आहे. देवाची राखण झाली आणि आता रिसॉर्टला निघालेला आहे. 2 बैल आणलेत नवीन घाटावर. मम्मी ये परत वडापाव. बोट आलं तुझा. सॉरी गोल लागायचं. सगळं खाऊ चॉकलेट घेतले. रिसॉर्टला हे बंद करू.